तालू चोरी सुख झाले कोसाद सुख झाले चरण नमावे नित्य आन तो उपाय चरणाविन मारुन
नवीन मानून का काही नवीन मानून का काही अधिक उपाय करू नका नवीन मान का काही गुरु नवीन मानून का काही वेदशास्त्र पाही वेदशास्त्र पाही वेदशास्त्र पाही वेदशास्त्र पाही नमावे नित्य सद्गुरूचे पाय नमावे नित्य सद्गुरूचे पाय आणतो उपाय करू नये गुरुचरणाविन मानू नये काही वेदशास्त्र पाही हेची सांगे यका जनार्दनी गुरुचरण सेवा प्रिय होय देवा सर्व भावी गुरुचरणाविन मानू नये काही गुरुचरणाविन मानू नये काही वेदशास्त्र पाही हेची सांगे विठ्ठल नमावे नित्य सद्गुरूचे पाय आणतो उपाय करू नये गुरुचरणाविन मानू नये काही वेदशास्त्र पायी हेची सांगे यका जनार्दनी गुरुचरण सेवा यका जनार्दनी
सेवा प्रिय होय देवा सर्व भावी गुरुचरणा विन मानू नये काही वेदशास्त्र पायी हेची सांगे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमन माझे गुरुराया नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रेया महाराज दत्तात्रेया तुझी आवड तूच मुरारी तुझी आवड तूच नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रेया तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती नमामि हे नित्य सद्गुरूचे पाय आणतो पाय करू नये गुरुचरणा विना मानू नये काही वेदशास्त्र पायी हेची सांगे एका जनार्दनी गुरुचरण सेवा प्रिय होई देवा सर्व भावी गुरुचरणा विन मानू नये काही वेदशास्त्र पायी हेची सांगे चिंतनीय सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे गुरुपरंपरा सद्गुरूचं महात्म्य आणि नाथबाबांच्या घातेपर प्रकरणातला एक गुरु सेवेविषयी रममान झालेला जीव आणि त्या जीवाचा उद्धाराचा मार्ग हे अभंगाद्वारे नाथबाबा सांगतात विठ्ठल नाथबाबांचं जी सेवा होती महाराज जी गुरु परंपरा होती चैतन्य संप्रदायाची स्वामींच्यापासून महाराज जो संप्रदाय चालू झाला तो नाथबाबांनी संप्रदाय चालू केल्यानंतर त्यांचा संप्रदाय गोड झाला या महाराष्ट्रामध्ये अनेक शिष्यगण निर्माण झाले आणि स्वामी जगाला कळाले विठ्ठल नमावे नित्य सद्गुरूचे पाय आणतो पाय करू नये तुम्हाला एक सांगतो गुरु कशाला म्हटलेला आहे काही विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत असताना आपल्या गुरुजीकडून काही माहिती घेतात इतिहासाची माहिती घेतात अभ्यासाची माहिती घेतात आणि ही सगळी माहिती घेत असताना खरा जो ज्ञानाचा उजेड आहे ज्ञानाचा प्रकाश आहे महाराज आपण सध्या अंधकारामध्ये आहे
या अंधकारातून आपल्याला उजेडाच्या वाटेने जायचं आहे आणि ती वाट आपल्याला शोधायची आहे. ही वाट शोधण्याकरता गुरुजींचा अधिकार फार मोठा सांगितलेला आहे महाराज सांगतात. म्हणून महाराज सांगतात जीवानी जन्माला आल्यानंतर गुरु करावा आणि गुरु केल्यानंतर त्याला संपूर्ण जग जे आहे महाराज ते ईश्वरमय दिसतं. तसं दिसणार नाही महाराज. तसं आपल्या डोळ्यावरती पडदा आल्यासारखं दिसेल, भासू शकेल. आपल्याला माणसं कळणार नाही, देव कळणार नाही. एकदा का गुरु केला की आपण महाराज ज्ञानाचा धडा आपल्या अंतःकरणामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल म्हणून महाराज सांगतात गुरु कशाला म्हटलेला आहे. जन्माला येऊन महाराज गुरुपासून जो जीव चांगला शिकतो त्यांचं अनुकरण आपल्या हृदयात होतं महाराज. आपल्या मस्तकावर गुरूंचे हात पडले जातात आणि त्याला ज्ञानाचा धडा मिळतो, ज्ञानाचा उजेड प्रकाश मिळतो महाराज. त्यांना गुरु म्हटलेले आहे. आता आपण माणसामध्ये वावरताना आपण कोण आहोत ह्याचा विचार महाराज गुरुशिवाय आपल्याला कळत नाही. म्हणून महाराज सांगतात तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. जंगलामध्ये एक शेळी चरत होती. संगत चांगल्याची करावी. संगत चांगल्याची म्हणजे कोणाची करावी. पैशावाल्याची, धनवाल्याची नाही महाराज. ज्याच्यापासून आपल्या जीवाचं कल्याण होईल, उद्धार होईल अशा गुरूंची संगत धरावी महाराज. त्यांच्यापासून आपल्याला महाराज देवापर्यंत पोचल्या जाता येतं अजून आणि सद्गुरू सेवाही कळल्या जाते महाराज. जंगलामध्ये शेळी चरत असताना तिला सिंह भेटला महाराज. सिंह भेटल्यानंतर त्या शेळी अशी घाबरली महाराज. घाबरल्यानंतर महाराज सिंहाला दया आली. दृष्टांत सांगतो बरं काय. सिंहाला दया आल्यानंतर तिने सांगितलं सिंहाला तुला जर कोण भेटलंच तर सांग मी सिंहाची मावशी आहे, ह्या जंगल राजाची मावशी आहे. तुला कोण काय करू शकणार नाही महाराज. उदाहरण सांगतो महाराज. संवाद चांगल्याचा मिळाला, उपदेश चांगल्याचा मिळाला. रस्त्याने चालत असताना हत्ती चालला होता आणि हत्तीने शेळीकडं पाहिलं. शेळी घाबरली महाराज. शेळीला विचारलं तू कोण आहेस. तिने सांगितलं मी या जंगलाची मालकीण आहे, सिंहाची मावशी आहे. आणि असं म्हणल्यानंतर महाराज एवढी मोठ्याची मावशी, एवढी ह्या जंगलाची मालकीण असल्यामुळे हत्तीने महाराज आपल्या सोंडणी उचलली आणि तिला पाठीवरती घेतली. महाराज ते कशा करतो सांगतो की संगत चांगल्याची केल्यानंतर आपल्या जीवाला सुख समृद्धी मिळते आणि संगत गुरूंची केल्यानंतर आपल्याला ज्ञानाचा उजेड जो आहे तो आपल्या दृष्टीला दिसतो. विठ्ठल तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 12 वर्षे तपश्चर्या करीत होते महाराज. 12 वर्षे तपश्चर्या करीत असताना जो उपदेश भगवान शंकर आपल्या पार्वती आईसाहेबांना त्यांच्या कानामध्ये मंत्र सांगत असताना कोणता मंत्र सांगितला. राम राम उत्तम अक्षरे कंठी धरली आपण शंकरे
कैसी तारक उत्तम ती डोका, हाळ केले शीतळ देखा. मालकीने विचारलं शंकराला, पार्वती आईसाहेबांनी, का म्हणले डोळे झाकून स्वामी तुम्ही कुणाचं चिंतन करता, कुणाचा मंत्र म्हणता, माझ्या देखील कानामध्ये सांगा ना. ते म्हणले तुला हितमंत्र सांगता यायचं नाही, त्याकरता एकांत असावा लागेल. म्हणून एकांतामध्ये नेल्यानंतर पटकन सांगायचे आपल्याला. 7:30ला स्वामींची आरती आहे. एकांतामध्ये पार्वती आईसाहेबांनी भगवान शिवशंकर असताना ते मंत्र सांगू लागले महाराज. मंत्र सांगत असताना आईसाहेबांना निद्रा लागली आणि निद्रा लागल्यानंतर पाण्यामध्ये असणारा मासा, तो मासा होकार देत होता. भगवान शंकर पाहतात तर ह्या झोपलेल्या आहेत, आवाज कुठून येतो म्हणून त्या माशाकडं पाहिलं महाराज. बरं का, माशाकडं पाहिल्यानंतर स्वामींना कळालं हा फार मोठा कलियुगामध्ये जे अज्ञानी लोक आहेत त्यांना मार्ग देण्याकरता हा स्वामींचा अवतार होणार आहे. म्हणून मच्छिंद्रनाथाच्या रूपाने हे जन्म घेणारे आहेत. हे शंकरांना कळल्यानंतर महाराज तो मंत्र त्यांनी ऐकला आणि मंत्र ऐकल्यानंतर महाराज त्याच ठिकाणी महाराज मच्छिंद्रनाथाचा जन्म झाला. सगळ्यांना लवनाथ ग्रंथ माहीत आहे. बगल्यांनी महाराज ते अंड फोडलं, त्याच्यातून ते बालक जन्माला आलं. ते ओरडत असताना बगळे पळाले. एका कोळ्याने मच्छिंद्रनाथाला उचललं आणि मच्छिंद्रनाथाला उचलल्यानंतर महाराज कोळी हा मासे पकडीत असताना कोळ्याने सांगितलं मच्छिंद्रनाथांना, बाळा मी मासे पकडतो पण या टोपलीवर ध्यान ठेव. आता वडील मासे पकडीत होते. एक एक मासा टोपलीमध्ये भरून ती टोपली आणून वतीत असताना हे दुःख कोणाला वाटत होतं? मच्छिंद्रनाथाला. बालक होते लहान महाराज. वचित टोपलीमध्ये वचित असताना त्या ठिकाणी बाबा तिकडे मासं पकडतात आणि इकडं मच्छिंद्रनाथांचं काय चाललं होतं, असं मासं धरायचं परत पाण्यात सोडायचे महाराज, असं मासे धरायचे परत पाण्यात सोडायचे, असं सगळं महाराज टोपलं रिकामं केलं. शेवटी वडिलांचं लक्ष गेलं. अरे कार्ट्या करतोस काय? आवाज आला महाराज. ह्या संसारामध्ये फार मोठे खटाटोप आहेत, खाणार काय? हे जर आपला जर हे उपजीवक आहे, हे जर तू पाण्यात सोडत असशील तर आपलं कसं काय होणार महाराज? मारण्याकरता धावून आले महाराज. परत मासे पकडायला गेले महाराज. मार खाण्यापेक्षा म्हणले हे मासे तळमळतात, त्याच्यापेक्षा भिक्षा मागून जगलेलं बरं. तिथून निघाले महाराज आणि तप करीत असताना 12 वर्षाचं तपचर्या केली आणि 12 वर्षाची तपचर्या केल्यानंतर महाराज अगोदरच आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षाशी आणि गोरक्ष वळला. ही गुरु परंपरा चालत आली महाराज बरं का. आणि 12 वर्ष तपचर्या करीत असताना भगवान शंकर आणि स्वामी यमुनेच्या तीरावरती फिरत असताना दाट असं जंगल आहे आणि भगवान शिवशंकरांनी ओळखलं महाराज हा बालक कोण आहे. ज्यावेळेस मी पार्वती आईसाहेबांना उपदेश करीत असताना ह्यांनी काही मंत्र ऐकलेला आहे आणि तो तपचर्या करण्याकरता बसला असताना स्वामींना सांगितलं, स्वामी तुम्ही जा त्या बालकाकडे जाऊन या, तो काय करतोय त्याला काय तरी उद्धाराचा मार्ग तुम्ही दावा. तुमच्या उद्धाराच्या मार्गास्तव तो तुमच्या परीक्षेला उत्तीर्ण झाला की नाही ही त्याची परीक्षा पहा. आणि हे पाहण्याकरता स्वतः स्वामी आल्यानंतर महाराज त्यांना डोक्यावरती हात ठेवलं महाराज. मच्छिंद्रनाथ समाधिस्थ होते महाराज. तप चाललं होतं, जप चालला होता. जप करीत असताना वरती पाहिलं तर महाराज स्वामींचा चेहरा दिसला आणि स्वामींचा चेहरा दिसल्यानंतर महाराज आनंद झाला. काय दत्त येऊनी या उभा
दर्शन झाल्यानंतर महाराज स्वामींनी डोक्यावरती हात ठेवले महाराज, आणि हात ठेवल्यानंतर मच्छिंद्रनाथाला विचारलं, हे जगत तुला काय कोणत्या दृष्टीने वाचतं, तुला ह्या जगामध्ये काय दिसतं हे मला सांग. असं म्हटल्यानंतर महाराज मच्छिंद्रनाथांनी डोळे उघडले आणि या संपूर्ण जगाकडं पाहिलं महाराज. आणि जगाकडं पाहिल्यानंतर महाराज त्यांना काय दिसलं महाराज, तो मला एक विचार करण्यासारखा आहे. आज सगळी स्वामींवर भक्तगणांची जी काही श्रद्धा आहे, भक्ती आहे, स्वामी त्यांच्या संसार प्रपंचामध्ये अहोरात्रीचे ते चिंतन करतात, सेवा करतात. त्यांचा संदेश आहे, दुःख असू द्या सुख असू द्या, स्वामींचे आशीर्वाद आहेत. मला घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश महाराज सगळे जगभर प्रसिद्ध आज कितीतरी भक्त आहेत, त्यांना विचारा महाराज. ज्या ज्यावेळेस प्रसंग येईल त्या त्यावेळेस प्रसंगानुसार स्वामींचं आपल्याला दर्शन होतं, स्वामी धावून येतात. ज्या ज्या भक्तगणांना हे कळलं स्वामी या जगामध्ये आहेत, मग त्यांच्या प्रपंचातून बाहेर गेले का महाराज, भावाशिवाय देव कळत नाही महाराज. भाव असेल तर देव कळतो महाराज. हां, एक सुशिक्षित मुलगी होती, नवरा पंढरपूरला तिला घेऊन गेला. नवरा वारकरी होता आणि ती शाळा शिकलेली मुलगी होती महाराज. आता पंढरपुराला घेऊन गेल्यानंतर तो चंद्रभागेमध्ये आंघोळ करण्याकरता गेल्यानंतर महाराज, आता ते गंध लावणारे असतात ना महाराज, रुपया द्या नाही तर देऊ नका, पण ते सर्वांना आपले लावत असतात महाराज. आणि लावल्यानंतर महाराज आपल्याला आशीर्वाद मिळतो महाराज. काय महाराज, तुमच्या वाडवडिलांची तुझी काय खानदानी आहे महाराज, तो वासुदेवाच्या रूपाने महाराज त्या ठिकाणी सगळ्यांचा उद्धार होतो. आणि हिला गंध लावायला गेल्यानंतर महाराज ती म्हणली, आहो मी एवढी शिकलेली आहे, मला कशाला गंध लावता, मी कलेक्टर होती, मी शिकलेली. जो जो ज्ञानाचा धडा कलेक्टर झाली, बिचारी वकील झाली, हे आपल्याला ते नाही म्हणायचं, पण तिच्यापेक्षाही जगाचा वकील कोण आहे, कलेक्टर कोण आहे महाराज. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कारेन आठवीशी कृपाळू देवासी, पुशितो जगाशी एकला तो. आपण म्हणतो मी केलं, माझा प्रपंच, माझी मुलं, माझी ढोरं, माझी शेतवाडी, आमचं बरोबर, काही बरोबर आपल्या येत नाही महाराज. तुम्ही आयुष्यामध्ये जे जे तुम्ही चिंतन केलं ना महाराज, ते स्वर्गाच्या वाटेवरती महाराज. गुरुसेवा केली ना महाराज, गुरुसेवा जर केली तर महाराज देव देखील तुमच्या चरणावरती लोळण घेतो, एवढा गुरुचा अधिकार आहे महाराज. म्हणून महाराज तिला थोडीशी लाज वाटू लागली, पण तो सांगू लागला, अगं ह्या माझ्या पंढरीच्या पांडुरंगाचा जर तुझ्या कपाळाला गंध लावला ना, तुझ्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जसं तिला कळलं नाही पंढरीमध्ये जाऊन महात्मा काय, तशी काय काय माणसं या संसारामध्ये आहेत महाराज. त्यांना माणसंही कळत नाही, देवही कळत नाही आणि गुरु कळत नाही महाराज. त्यांना एकच काम आहे महाराज, मला आपल्याला ते नाही म्हणा, अजून कामवा, पण कमावल्यानंतर आपली खानदानी आजे वडील म्हणजे जे जे काय मसनवाट्यावरती गेले, $1 सगळ्याला काऊन हिस धन धन की कोण बडाई, देखत नाही नोमी मिठी मिलाई. सगळं जाग्यावर राहतं महाराज, धन संपत्ती काय राहत नाही. म्हणून त्या मुलीला उपदेश केला तसा गुरु करण्याकरता अंतकरणामध्ये काय असावं लागतं, माऊलीच सांगतं, भावाविन देव न कळे संदेह, भावाविन देव न कळे संदेह, भावाविन देव न कळे संदेह.
साखळी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐश्वर्याकडे पहा महाराज. ऐश्वर्य कोणतं महाराज? स्वराज्य निर्माण केलं छत्रपतींनी महाराज. कोणाकरता केलं? स्वतः करता नाही महाराज. श्रींची इच्छा आपण ऐकतो महाराज. हे महाराष्ट्राची माती सुजलम सुफलम बनवली आणि गुरूंची भेट झाली महाराज. कोणते गुरु? संत समर्थ रामदास स्वामी भेटले महाराज. रामदास स्वामी भेटल्यानंतर स्वामींनी स्वामींच्या चरणावरती राजांनी लुटंगण घातलं महाराज. सगळं राज्य स्वामींच्या झोळीत ओतलं आणि स्वामींनी सांगितलं, राजे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देहे कष्टविती परोपकारी. अहो राजे, हे आम्हाला काय करायचे? ह्याचा सिंहाचा वाटा राजे तुमचा आहे. हे राष्ट्र सांभाळा, हे राज्य सांभाळा. हा उपदेश छत्रपती देतात महाराज. हेच छत्रपतींनीच नाही महाराज, असणारा शिवनेरी गड ज्यावेळेस राजांचा जन्म झाला, आई वडील राष्ट्र हसेल यामध्ये नवलच नाही महाराज. पण गडाला आनंद झाला, पक्ष्यांना आनंद झाला, झाडा येलीला आनंद झाला, शिवनेवरती राजा जन्माला आला. हे कोण सांगते? राजे त्यावेळेस गड हसला. मग राजे तुम्ही ह्या जनतेचे राजे आहात, हे तुमचं आमच्या जोडीमध्ये काही उपयोगाचं नाही. आणि असं म्हणल्यानंतर महाराज त्या गडाचं वैशिष्ट्य सांगितलेलं महाराज. एकेकाळी सह्याद्री हसला, पा शिवनेरी हसला महाराज. एकेकाळी सह्याद्री हसला, आनंद त्याला कसला. शिवनेरीत बाळ जन्मला, मुलगा झाला शाजी राजा, जिजाबाईला जिरवली. ही महाराज राजांची परंपरा आहे. गुरूंनी सांगितलं, राजे तुम्ही आमच्या चरणावरती लोटंगण घेतलं, आमचा आशीर्वाद तुमच्यावर डोक्यावरती आहे. किती जरी तुमच्यावर शत्रूंनी चाल केली तरी राजे तुमचा केस बाका होणार नाही. म्हणून सद्गुरूला एवढी किंमत आहे महाराज. सद्गुरू देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. सारिका असता पाठी राखा, वितरांचा लेखा कोण करी. तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो महाराज. गुरु कोणाला म्हणावं महाराज? ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या महाराष्ट्राने जगाने ज्ञानेश्वर माऊलींना गुरु मानलं महाराज. गुरु सेवेलागी जाण शरण एका जनार्दन, त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. काय ज्ञानेश्वर महाराजांनी केलं महाराज? रेड्याच्या मुखातून हेच बोलायला लावलं महाराज. उगीच गुरु मानलं महाराज.
निर्जीव असणारी भिंत चालवली महाराज. रेड्याच्या मुखातून महाराज येत बोलायला लावलं. हे ज्ञानेश्वर महाराजांची कृपा. आता तुम्हाला स्वामींच्या विषयी 5 मिनटं सांगतो महाराज. ज्यावेळेस स्वामींना आपल्या शिष्याने पाहिलं महाराज, आणि शिष्याने पाहिल्यानंतर महाराज डोळ्यातून पाणी असं ठप 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 गळू लागलं महाराज. आज साक्षात स्वामी माझ्या नजरेसमोर असताना ह्यांचा अभिषेक मी कसा करावा हा विचार पडला पा. आणि हा तप करणारा जो माझा शिष्य आहे आजच्या परीक्षेला पास होतो की नाही हे स्वामींनाही महाराज त्याचं नवल वाटू लागलं, कौतुक वाटू लागलं की हा माझ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो का नाही. पाणी नाही वगैरे काय नाही महाराज. डोळ्यातून गंगा वाहू लागल्या. स्वामींची चरणकमलं समोरच होती महाराज. आपल्या अश्रूंनी महाराज स्वामींच्या पावलावरती अभिषेक केला. स्वामींची पावलं धुतली महाराज. आणि पावलं धुतल्यानंतर महाराज आज फिटले माझे कोणे, आज माझ्या जन्माचं सार्थक झालं हे शिष्याने म्हणावं. स्वामीकडे पाहिल्यानंतर साक्षात स्वामींचं दर्शन महाराज नाथबाबा गोड चिंतन करतात स्वामींचं महाराज. लावण्य मनोहार प्रेमाचा पुतळा, लावण्य मनोहार प्रेमाचा पुतळा. स्वामींनी महाराज डोक्यावरती हात ठेवला आणि तारक मंत्र आपल्या शिष्याच्या कानात सांगितल्यानंतर महाराज विचारलं, बाळा हे तुला जग कसं दिसतं महाराज. झाडं वेली माणसं सांगितलं स्वामी ही सगळी मला तुमच्यासारखीच दिसतात.
मला या जगामध्ये काही असं वाईट दिसत नाही, साक्षात तुमचं दर्शन दिसतं, तुमचीच पावलं दिसतात। आणि असं म्हणल्यानंतर माझ्या इधेला आज काहीतरी चालना मिळाली हे स्वामींना कळालं। महाराज तू त्रिलोक येद संपन्न होशील, सगळ्या जगावरती तुझी कीर्ती राहील। स्वामींनी आशीर्वाद दिला। महाराज पहिले मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी प्राणी आम्ही बैसला, तेने सांडिली माया मन गेले कथा काया। सगळी माया मोहातून त्याला मुक्त केला आणि सद्गुरूचं दर्शन झालं। महाराज सगळे जग त्याला सद्गुरू रूपात दिसू लागलं। म्हणून नाथबाबा प्रथम चरणामध्ये गोड चिंतन करतात। नमावे सद्गुरूचे पायी, नमावे नित्य सद्गुरूचे पायान तो उपाय करू नये, गुरु चरणा विना मानू नये काही, वेद शास्त्र पायी वेच सांगे। तुम्हाला एक स्वामींच्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये आलेला एक दृष्टांत तुमच्यासमोर मांडतो। महाराज स्वामींना नवस केला आणि ताईंना मुलगा झाला। महाराज मुलगा झाल्यानंतर काही कालावधीनंतर महाराज त्या मुलाला मृत्यू येतो आणि मृत्यू आल्यानंतर स्वामींनीच दिलेला प्रसाद आपला मुलगा आपल्या संसारातून जातो हे आईला दुःख होतं। महाराज आणि आईला दुःख झाल्यानंतर विश्वास होता की ज्या स्वामींनी मला हा प्रसाद दिला, आशीर्वाद दिला, माझ्या लेकरू माझ्या जोडीत टाकलं, त्यांचे शब्द खरे होणार, खरेच ठरणार, त्यांच्या शब्दाला कमीपणा येणार नाही। त्या ताईला कळलं मुलगा त्या ठिकाणी प्राण निघून गेलेला आहे, आक्रोश चाललेला आहे, मोठ्याने रडते। महाराज दुःख झालेलं आहे। महाराज शिकार महाराज इलाज झाला पण काही लेकरावरती उपाय चाला ना। महाराज मग जगामध्ये उपाय करणारा कोण आहे? शेवटी डॉक्टर देखील सांगतो ना का किती पैशावाला असू द्या, तुमचं पेशंट जगवण्याचं काम आम्ही करतो, पण शेवटचा हात त्या ईश्वराचा आहे हे डॉक्टर सांगतो। महाराज कोणाला पैशावाला असू द्या, गरीब असू द्या, शेवटी हवाला कोणावर आहे? देवावरती। महाराज मग जगामध्ये श्रेष्ठ कोण आहे? महाराज तुम्ही आम्ही श्रेष्ठ नाहीत। महाराज हे ज्ञानाचे धडे आपण घेतले पाहिजे। ज्यावेळेस आपल्याला कमीपणा येईल ह्याच्यातून आपण खाली बसू, त्यावेळेस आपल्याला सद्गुरू कळतो, त्यावेळेस आपल्याला देव कळल्या जाईल। महाराज
व्हायची आरती आता 7:30ला व्हायची, त्याच्यात आपल्याला सगळं उरकायचे. आणि त्या लेकराला घेऊन त्या लेकराची आई लोक आली होती महाराजाला अग्निडाग द्यावा, स्मशानभूमीवरती घेऊन जावं, पण ती आपल्या लेकराला देत नव्हती. महाराज चिकार इलाज केले. जगामध्ये तिला वाटायचा माझा सद्गुरू श्रेष्ठ आहे, मला स्वामी माझ्या लेकराला वाचवी महाराज. म्हणून महाराज सांगतात वर्णावी तिथो एका सद्गुरूची कीर्ती मानवाची कामानरी. मी आपण नाही का म्हणतो मी हे केलं मी ते केलं, अरे बाबा सगळं तुझं जाग्यावर राहणार आहे, तुझ्याबरोबर काही येणार आहे का. कीर्ती मानवाची सद्गुरूची कीर्ती महाराज अजामर राहील, तुमची आमची कीर्ती अजामर राहणार नाही. त्या लेकराला विचारलं महाराज तिने, महाराज औदुंबराचा वृक्ष होता, त्याच्या छायेखाली महाराज स्वामींची पावलं होती महाराज, पादुका होत्या, आणि त्या पादुकापाशी आपलं लेकरू ठेवलेलं आहे महाराज. 2 प्रहार झालेले आहेत. स्वतःचं कपळ फुडून घेतलं महाराज, रक्ताचा सडा केला स्वामींच्या चरणावर. आणि रक्ताचा सडा केल्यानंतर महाराज 3रा प्रहर चालू झाला. आणि 3रा प्रहर चालू झाल्यानंतर 3ऱ्या प्रहाराला काय झालं महाराज, तिला निद्रा लागली महाराज. आणि निद्रा लागल्यानंतर महाराज स्वामींच्या पादुका रक्ताने भिजलेल्या आहेत. एवढ्या स्वामींचं दर्शन झालं महाराज. स्वामींनी महाराज त्या मुलाचं तोंड वाचलं, त्याच्या मुखामध्ये भस्म टाकला आणि प्राणवायू त्याच्या मुखामध्ये ओतल्यानंतर ते लेकरू जिवंत झालं. आणि जिवंत झाल्यानंतर आपल्या आईला आवाज देतं, आई मला भूक लागली. हा प्रसाद कोणाचा आहे महाराज सांगतात. मग जगामध्ये श्रेष्ठ कोण आहे महाराज सांगतात, गुरु चरणावी शास्त्र पाही
चरणा येज धर्म नावाचे गुरु होते. गुरु परंपरामध्ये सुंदर असा दृष्टांत घेतला. त्यांच्या गुरुला यादी झाली आणि यादी झाल्यानंतर महाराज गुरुने सांगितलं मला काशीला जायची आणि काशीला गेल्यानंतर ह्या रोगातून मी मुक्त होणार आहे. माझी सेवा करण्याकरता पुढला शिष्य येणार आहे महाराज. त्याने हात वर करावा. आता गुरुंना व्याधी झालेल्या अंगातून त्यांच्या अंगाची दुर्गंधी येते महाराज आणि अशी सेवा करण्याकरता कुठला शिष्य तयार व्हायला हात वर करायला मागेला. पण दीपक नावाचा शिष्य होता. त्याने सांगितलं गुरुजी काही काळजी करू नका, तुमची यथासांग सेवा करण्याकरता मी हजर आहे. मी काशीला येण्याकरता तयार आहे. मी तुमची सेवा करू. काशीला गुरुला घेऊन गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी गुरूंची सेवा करीत असताना एवढी सेवा केली की महाराज गुरुजींनी महाराज त्याच्या डोक्यावरती हात ठेवावा आणि त्याला कवटाळावं. माझ्या लेकरासारखा आहेस राजा, तू किती माझी सेवा करतोस रे बाळा. अरे माझ्या लेकराने रे असं केलं नसतं, तू माझी सेवा करतो गुरुने म्हणावं महाराज. आणि मग त्या लेकराच्या डोळ्यातून आसू येतात, गुरुच्या चरणावर वाहतात महाराज. म्या गुरु केला, म्या गुरु केला पूर्ण बोध तेने मज दिदला. घालून डोळांजन दाविली सद्गुरूची खूण. सद्गुरू महाराज त्याला कळा. काशीच्या ईश्वरात सेवेवरती प्रसन्न झाले. भगवान शंकर भेट देण्याकरता आले महाराज. अरे बाळा कीर्तनातलं सार तुम्हाला शेवटलं सांगतो. भगवान शंकर प्रसन्न झाले महाराज. आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर माझ्याच काशीमध्ये तू तुझ्या गुरुला घेऊन आला, त्यांची सेवा करतो. माझं दर्शन देखील तू बाळा घेतलं नाहीस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे राजा, माग काय मागायचं असेल. त्या दीपकने सांगितलं शिष्याने, स्वामी मी तुमच्याकडे मागण्याकरता काय, मला तुमच्याकडे काही मागायचं नाही. मी तुमच्याकडे मागण्याच्या आशेने आलो ना. मी माझ्या गुरुची सेवा करण्याकरता आलो. भगवान शिवशंकर परत निघून गेले महाराज. जाऊन विष्णूला सांगितलं, स्वामी का पितृवचन सेवा करी हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही. भगवान विष्णू महाराज त्या ठिकाणी आल्यानंतर त्या बाळाला प्रसन्न झाले. बाळा अरे मी तुझ्यावरती प्रसन्न आहे म्हणजे देवा तुम्हाला किती बोलू.
मी तुमच्यासाठी जप तप यज्ञ वगैरे काही केलं नाही, तरी तुम्ही का आलात? अरे बाबा, या काशी या ठिकाणी तू गुरूंची सेवा करतो, ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ सेवा आहे. तुझ्या सेवेवरती मी प्रसन्न आहे, तुला दर्शन देण्याकरता आलेलो आहे. दर्शन दिल्यानंतर काय पाहिजे तू आमच्याजवळ माग. एकच मागितलं, जन्मोजन्मी माझ्या गुरूंच्या पावलांची सेवा करावी. मला धन संपत्ती ऐश्वर्य वगैरे काही नको, माझ्या गुरूच्या पावलांची सेवा करावी. आणि एवढंच मागणं मागितलं. नाथ मला शेवटच्या चरणात सांगतात, एका जनार्दनी जनार्दनी गुरु चरण सेवा, एका जनार्दनी गुरु चरण सेवा. गुरु चरण सेवा, एका जनार्दनी गुरु चरण सेवा. प्रिय होय देवा सर्व भावे प्रिय. तरी कागद घ्या. बोला आता महाराज बोला. प्रिय होय देवा सर्व भावे गुरूंच्या नावाने मागून हे काय हे दशा. त्यांचे आणि आमचे बाबा सगळे शिष्यगण बाळ ते उभं राहिल्यानं सगळी मंडळींच्या महाराज आशीर्वादाने आज
स्वागत झाले यांच्या तरुणच्या दारामध्ये आयोजित करण्यात आली. सगळ्यांना चांगलं ऐकण्यासारखं मिळून महाराजांनी चांगलं ऐकलं असेल त्यांनी आपल्या घरी घेऊन जा आणि जे काय तुमच्या अंतःकरणामध्ये वाईट असेल तर ह्या ठिकाणी ठेवून द्या. झालेली सेवा या ठिकाणी थांबवतो आणि स्वामींची आरती होईल. बरं आरती बनवतो येणेकर इकडे बाबा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. श्रीमन्महागणाधिपते नमः.
कल्पनेची
अहंकाराचा वारा न लागो राजसा नामा मने कया सावे कल्याण विठ्ठल मागणेची एक दिन प्रत्याय या संतासी निर्मिहेच तुका मने आता उदार ज्ञानदेव तुकाराम